गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बीकॉम भाग 3. आज दिनांक 23 सप्टेंबर 2020. आपला विषय आहे बिझनेस एन्व्हायरमेंट, व्यावसायिक पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात. आपण यापूर्वी भारतीय अन्न सुरक्षिततेमधील प्रमुख घटक पाहिले आहेत. फॅक्टर्स इन फूड सिक्युरिटी ऑफ इंडिया. भारताची अन्न सुरक्षितता भारतात निर्माण करण्यात प्रमुख घटक कोणते आहेत? तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत अन्नधान्याचे वितरण केले जाते गरीब लोकांना, कमी उत्पन्न गटातील लोकांना. त्यानंतर SC ST OBC हॉस्टेलमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना मोफत अन्नधान्य दरमहा हॉस्टेलच्या मुलांसाठी उपलब्ध करून दिलं जाते. त्यानंतर अन्नपूर्णा योजना. त्यानंतर चौथा आहे म्हणजे न्यूट्रिशनल प्रोग्रॅम फॉर ॲडोल्सकेंट गर्ल्स, जे मुलींसाठी सकस आहारी योजना. त्यानंतर जो पाचवा मुद्दा आहे जो आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम अँड फूड सिक्युरिटी. लक्ष्य गटांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था व अन्न सुरक्षा. तशी ही योजना सुरू झाली 1997 पासून, पण सन 2001 मध्ये एका कुटुंबाला, जे दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील एका कुटुंबाला दरमहा 25 किलो अन्नधान्य अल्प दरात पुरवले जाते. गरीब कुटुंबाला दरमहा 25 किलो अन्नधान्य अत्यंत अल्प किमतीमध्ये पुरवले जाते दरमहा. गहू आणि तांदूळ, त्यामध्ये गहू 2 रुपये किलो आणि तांदूळ 3 रुपये किलो. या दराने गहू आणि तांदूळ दरमहा 25 किलोग्रॅम एवढे हे अन्नधान्य एका कुटुंबाला उपलब्ध करून दिले जाते. अतिशय अल्प दरामध्ये गहू आणि तांदूळ उपलब्ध करून दिले जाते. पर फॅमिली पर केजी 25 किलोग्रॅम फूड ग्रेन्स means feed and rice supplied to the poor family per month. आणि त्यामुळे कित्येक कोटी कुटुंबांना, गरीब कुटुंबांना यामुळे अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध झाले आणि त्यांना त्यांची मुख्य अन्नाची गरज पूर्ण करता आली. हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून भारत सरकारची ही योजना खूप सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. याआधी आपल्या देशात आंध्र प्रदेश या राज्यात आंध्र प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री NT रामाराव यांनी 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ गरीब लोकांना रास्तधान्य दुकानाद्वारे देण्याची योजना सुरू केली होती. त्यावेळी अनेकांनी या योजनेवरती शंका व्यक्त केली. हे किती काळ चालेल हे सांगता येत नाही, किंवा हे सर्व बंद करा.
हे जास्त काळ चालणार नाही अशी टीका झाली होती. परंतु काळाच्या कसोटीवर ही योजना म्हणजे ही योजना तर चांगली ठरलीच, पण देशातल्या इतर अनेक राज्यांनी या योजनेचा स्वीकार केला. एवढंच नाही तर नंतरच्या काळात भारत सरकारने उलट ही योजना सार्वत्रिक केली काही वर्षांनी. 1980च्या दशकात आंध्र प्रदेशात ही योजना राबवली आणि ती लोकप्रिय झाली. टीका टिप्पणीनंतर काळाच्या ओघात ती खोटी ठरली. तर अनेक राज्यांनी आणि भारत सरकारनेच ही योजना आता स्वीकारलेली आहे. पण कित्येक कोटी कुटुंबांना, जे गरीब कुटुंबांना अतिशय अल्प दरामध्ये अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते आणि म्हणून सरकारचे एक महत्त्वाचे हे यश आहे. या अंतर्गतच अंत्योदय अन्न योजना ही योजना या अंतर्गतच राबवण्यात आली. अंत्योदय अन्न योजना म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जी कुटुंबे आहेत, या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्यासाठी अत्यंत अल्प दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते. विशेषतः दारिद्र्य रेषेखालील कुटुंब जी आहेत, म्हणजे सुरुवातीला अंत्योदय अन्न योजना ही अत्यंत गरीब कुटुंबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली. इसवी सन 2000 सालात ही योजना लागू करण्यात आली आणि त्यावेळी या योजनेखाली 1 कोटी कुटुंबांची निवड करण्यात आली. या योजनेखाली प्रति कुटुंबाला अन्नधान्य देण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली. आधी ती 25 किलोग्रॅम होती. एव्हरी फॅमिली, those who are poor people, below poverty line people, every family has supplied food grains from 25 kilogram to 35 किलोग्रॅम वाढ करण्यात आली. 35 किलोपर्यंत दरमहा, म्हणजे आणखी 10 किलो अन्नधान्य जादा आणखी देण्याची योजना ही सुरू केली सन 2002 मध्ये. 25 किलोवरून मर्यादा 35 किलोपर्यंत वाढवण्यात आली. दर तोच आहे की गहू 2 रुपये किलो आणि तांदूळ 3 रुपये किलोग्रॅम. आणि त्यामुळं या योजनेचा लाभ सध्या सन 2018-19ची ही आकडेवारी आहे. सन 2018-19 मध्ये अत्यंत गरीब अशी एकूण 3 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. अत्यंत गरीब अशा 3 कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. म्हणजे गरजूंना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचं काम या अंत्योदय या योजनेच्या मार्फत उपलब्ध करून दिलं. की ज्यांचं रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड आहे, पिवळ्या रंगाचे रेशन कार्ड आहे, अशा कुटुंबांना ही योजना सन 2002 पासून 35 किलोग्रॅमपर्यंत आजही ही योजना या ठिकाणी अत्यंत प्रभावीपणानं चालू आहे. जास्तीत जास्त लोकांना, कुटुंबांना, गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ कसा देता येईल, गरिबांपर्यंत धान्य पुरवठा करण्याची ही योजना सरकारने आज सुरू केलेली आहे. यातील दोष जास्तीत जास्त कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि गरजूंना धान्य मिळण्यासाठी डिजिटल अंगठे उठवूनच हे धान्य दिलं जातं. तशा प्रकारची मशीन सगळ्या रासधान्य दुकानदारांना दिलेली आहेत आणि त्यामुळं या योजनेतल्या भ्रष्टाचाराला खूप नियंत्रण आलेलं आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरीब लोकांना मिळण्यासाठी सरकारने या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे हजारो कोटी रुपयांचे अन्नधान्य, हजारो कोटी रुपयांची सरकारची बचत झाली. उलट हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार कमी झाला या योजनेच्या द्वारे. काही नोकरशा असतील, पुढारी असतील, अशा संगनमताना भ्रष्टाचार चालू होता. हजारो कोटी रुपये सरकारचे याच्यामुळे अन्नधान्य वाचलेलं आहे आणि गरजूंनाच ते मिळत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला आणि या योजनेतील त्रुटी जास्तीत जास्त आता कमी झालेल्या आहेत. आणि म्हणून अंत्योदय अन्न योजना ही अतिशय यातली एक महत्त्वाची आहे. अंत्योदय अन्न पुरवठा योजना. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे न्यूट्रिशियस फूड. सकस अशा प्रकारचं अन्नधान्य, समतोल आहार, गुणवत्तायुक्त आहार हा अन्नधान्यातला महत्त्वाचा भाग आहे. नुसते अन्नधान्याचे उत्पादन नाही, केवळ अन्नधान्याची उपलब्धता नव्हे तर मिळणारे अन्नधान्य हे समतोल चौरस आहार अशा प्रकारे अन्नधान्य हे असावं. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई असे सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स उपलब्ध होतील अशा प्रकारचा आहार उपलब्ध झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून सरकारला अनेक सर्वेमधून माहिती उपलब्ध झाली होती की अनेक गरीब कुटुंबांच्या मध्ये, ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये सकस चौरस आहाराच्या अभावी रक्ताल्पता हा रोग बहुतांशी कुटुंबामध्ये दिसून आला, ज्याला ॲनिमिया असं म्हणतात सायन्समध्ये. ॲनिमिया, रक्ताल्पता, याला डॉक्टर असं म्हणतात की हिमोग्लोबिन कमी असणे, HB कमी असणे किंवा हिमोग्लोबिन कमी असणे. साधारणतः हिमोग्लोबिनचे जे प्रमाण आहे महिलांमध्ये 12 असले पाहिजे किमान, आणि पुरुषांच्या मध्ये किमान 14 असले पाहिजे. त्यापुढं 14 ते 17 पर्यंत असलं पाहिजे, आणि महिलांच्या मध्ये 12 ते 15 पर्यंत असलं पाहिजे. आणि एवढं रक्ताचं प्रमाण जिथं नसेल, कमी असेल, तर त्याला रक्ताल्पता, ॲनिमिया असं म्हणतात. अशी अनेक फार मोठी लोकसंख्या आढळून आली, आणि त्यामुळं त्यांना सकस समतोल आहार उपलब्ध होणं या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यात आल्या. आणि आयोडीनयुक्त मिठाचा पुरवठासुद्धा या PDS योजनेद्वारे उपलब्ध करण्यात आला, की आयोडीन असलेलं मीठसुद्धा डोंगराळ मुलखामध्ये, भटक्या जमातींच्या मध्ये त्याचं वाटप करण्यात आलं. आयोडाइज्ड मिठाचं तेही अनेक ठिकाणी नसते, त्यामुळं आयोडीनयुक्त मीठ आणि लोकांना जीवनसत्वयुक्त आहार हा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. आणि त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या द्वारे यासाठी गरीब कुटुंबांना रेशन कार्डवरती डाळींचा पुरवठा करण्यात आला. तूर डाळ असेल तर डाळींची उपलब्धता करण्यात आली. त्यानंतर खाद्यतेलाची उपलब्धता करण्यात आली. पाम तेलसुद्धा रेशन कार्डवरती देण्यात येत होतं. त्यानंतर डाळी देण्यात येत होत्या. आणि सरकारने या कुटुंबांच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती सगळी जीवनसत्व मिळत या दृष्टिकोनातून पौष्टिक आहार मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून अन्न पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. आणि कुपोषित एकही व्यक्ती असू नये, कुपोषित बालक असू नये, कुपोषित महिला असू नयेत, पुरुष असू नयेत, या दृष्टिकोनातून बालकांना आणि अंगावर दूध पाजणाऱ्या महिलांना, मातांना आठवड्यातून 6 दिवस विशिष्ट प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन देण्याची योजना 1970 पासून राबवली जाते. आणि आज ती सार्वत्रिक झालेली आहे. जे मातांना, स्तनदा मातांना आणि बालकांना व्हिटॅमिन, प्रोटीन्स पुरवण्याची योजना आठवड्यातून 6 दिवस त्याच्या गोळ्या व्हिटॅमिन्सच्या बालकांना आणि महिलांना दिल्या जातात. गर्भवती स्त्रिया, अर्भके या सर्वांना पोषक आहार पुरवण्याची योजना 1975 पासून सुरू झालेली आहे. साधारण 1996 मध्ये देशातील 4200 गटात 5,92,000 अंगणवाड्यांच्या द्वारे
ही योजना राबवली जात आहे. आणि त्यामुळं लाखो कोट्यावधी बालके आणि मातांना या योजनेचा फायदा झालेला आहे. पोषक आहार त्यांना उपलब्ध झालेला आहे. पण या योजनेपासून वंचित राहिलेल्या आणखी अनेक माता आणि मुले आहेत, जे शाळेमध्ये येत नाहीत, भटके लोक आहेत, आदिवासी एरियामध्ये लोक आहेत. त्यांच्यापर्यंत या योजना अजून काही भागात पुरेशा प्रमाणात पोचल्या जात नाहीत. या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सरकारमार्फत सतत चालू आहे. त्याशिवाय आणखी एक योजना आहे, ती म्हणजे मिड डे मील प्रोग्रॅम, माध्यान्ह योजना, माध्यान्ह भोजनाची व्यवस्था, दुपारच्या वेळेची भोजनाची व्यवस्था शाळांच्या मध्ये करण्यात आलेली आहे. की मुलांना शाळेत आल्यानंतर अनेक मुलं असं आढळून आलं सरकारला की त्यांच्याकडे जेवण ते आणत नाही, त्यांच्याकडे जेवण तयार नसते किंवा त्यांच्याकडं जेवणाची उपलब्धता होत नाही. उपाशीपोटी मुलं त्यामुळे शाळेत येत नाहीत, आली तरी शाळेतून मधनं ते लवकर जातात. तसं होऊ नये म्हणजे शाळेतच या मुलांना 14 वर्षाखालील मुलांना शाळेतच एक वेळ दुपारचं भोजन देण्याची व्यवस्था सरकारने केली. शिजवून अन्न सरकारने 14 वर्षे वयाखालील मुलांना हे अन्न दिलं जाते. यालाच दुपारच्या भोजनाची व्यवस्था माध्यान्ह भोजन योजना असे म्हणतात. जवळजवळ 2003-04 या वर्षात देशातील 10,60,00,000 शाळकरी मुलांना, जे 14 वर्षाखालील आहेत, अशा 10,60,00,000 शाळकरी मुलांना या योजनेचा लाभ मिळत होता 2003-04ला. 2020 साल सुरू आहे. ही संख्या जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त प्रमाणात लाभ घेत आहेत. उत्तरेकडील राज्यामध्ये ही योजना अजून पुरेशी प्रभावीपणाने यशस्वी होत नाही आहे. दक्षिण भारतातल्या राज्यात महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांच्यामध्ये ही योजना अतिशय चांगल्या रीतीनं चालू आहे. आणि यामुळं मुलांच्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले आहे. शाळेतील उपस्थितीचे प्रमाण त्यांचे वाढले आहे, मुलांचे, विशेषतः गरीब मुलांचे. आणि त्यामुळं शिक्षण घेण्यामधील त्यांची रुची वाढलेली आहे, उपस्थिती वाढलेली आहे, सहभाग वाढलेला आहे. आणि त्यामुळं त्याचा फायदा त्या कुटुंबांना होतो आहे, त्या मुलांना होतो आहे. हे माध्यान्ह भोजनाची व्यवस्था ही योजना मोठ्या प्रमाणावरती आज राबवली जाते. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या मार्फत म्हणजे लहान बालकांना, अंगणवाडीतील बालकांना किंवा महिलांना, स्तनदा मातांना पुरेसा आहार, पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला जातो. त्यांना व्हिटॅमिनच्या गोळ्या दिल्या जातात, काही आहार उपलब्ध केला जातो, डाळींचा पुरवठा त्यांना केला जातो. आणि अशा रीतीनं ही योजना अतिशय चांगल्या रीतीनं चालवण्याचा प्रयत्न सरकारमार्फत होतो आहे. अर्थात योजना कितीही, कोणती योजना कितीही चांगली असली तरी सुद्धा काही विशिष्ट गट त्या योजनेत त्रुटी राहतात आणि त्याचा फायदा घेण्याचा गैरफायदा काही लोक घेत असतात. पण सरकार असे भूकबळी जाऊ नये, कुपोषित बालकं होऊ नयेत यासाठी सरकारने विशेषतः आदिवासी भागात, जंगल एरियामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणावरती अशा कुपोषित बालकांना शोधून त्यांना सकस समतोल आहार उपलब्ध करण्याची खास लक्ष गटासाठीची योजना सरकारने राज्यातल्या चालू केली. काही प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी यात खूप मोठ्या प्रमाणावर हे संपादन केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या शोधून काढली आणि त्या कुपोषित बालकांना समतोल आहार उपलब्ध करून दिला. अशी स्वतंत्र योजना सरकारने सुरू केली आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये. याला खूप मोठं यश आलेलं आहे. या
योजनेला आणि त्यामुळं ही कुपोषित बालकांची संख्या कमी होत आहे. आणि म्हणून अन्न सुरक्षा योजनेमध्ये फॅक्टर्स इन फूड सिक्युरिटी, की कुपोषित अशा प्रकारच्या बालकांना अन्नधान्य मिळालं पाहिजे. अन्न सुरक्षितता सगळ्यांना मिळालीच पाहिजे आणि त्यामुळे अन्न सुरक्षेतील काही प्रमुख घटक जे आहेत ते आपण पाहणार आहोत. कशाला म्हणतात अन्न सुरक्षा, काय असलं पाहिजे अन्न सुरक्षेमध्ये? पहिलं एक म्हणजे देशातल्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्याचे उत्पादन देशात झाले पाहिजे. आपल्या देशात ते होते. भारत हा देश 1980 पासून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे आणि आज पुरेसे अन्नधान्य आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे. गोडाऊन्समध्ये अन्नधान्याचे साठे, भावस्थिरक साठा उपलब्ध मोठ्या प्रमाणावरती. अन्नधान्याचे पुरेसे उत्पादन झाले पाहिजे, ही पहिली गोष्ट देशात. दुसरा भाग याच्यातला म्हणजे सरकारने अन्नधान्याचा पुरेसा साठा करून ठेवला पाहिजे. उत्पादन झालेलं आहे आपल्या देशात 29,38 लाख टन एवढं अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन 2018-19 या वर्षातलं विक्रमी अन्नधान्याचं उत्पादन आहे. साखरेचं प्रचंड उत्पादन देशामध्ये आहे. त्यानंतर अन्नधान्याचा साठाही केलेला आहे सरकारने. भारतीय अन्न महामंडळ असेल, राज्य सरकारांची गुदाम महामंडळ असतील, यांच्याद्वारे साठाही केला आहे अन्नधान्याचा पुरेसा. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे देशात सार्वजनिक वितरण व्यवस्था PDS, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ही कार्यरत असली पाहिजे. आहे अनेक राज्यामध्ये ही योजना चांगल्या रीतीनं कार्यरत आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यांनी योजना अतिशय चांगल्या रीतीने राबवलेली आहे. उत्तर भारतात त्यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे सार्वजनिक वितरण व्यवस्था देशात अस्तित्वात असली पाहिजे. आणि 4 म्हणजे आपत्तीच्या काळात, नैसर्गिक आपत्तीच्या काळात अन्नधान्याची जी तात्पुरती टंचाई निर्माण झालेली असते, ती तात्पुरती टंचाई अन्नधान्याची दूर केली पाहिजे. ती परिस्थिती ती हाताळता येते आणि ती हाताळलेली. नैसर्गिक आपत्तींच्या काळात पुरेसा साठा आहे आपल्या देशामध्ये, अन्नधान्याचं पुरेसं उत्पादन आहे. अन्न महामंडळ, त्यानंतर NCDC आहे, राज्य गोदाम महामंडळ आहेत, राज्य वखार महामंडळ आहेत. या सगळ्या एजन्सीज आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण सरकारने गोदाम स्थापन करायला सवलती दिल्या आहेत, अनुदानं दिलेली आहेत. खाजगी क्षेत्रात सुद्धा अन्नधान्याची अशी गोडाऊन्स मोठ्या प्रमाणावरती आहेत. या सगळ्यांचा साठा करण्याची क्षमता जवळजवळ 10-12 कोटी टनापर्यंत आहे असा अंदाज सांगितला जातो. खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील मिळून, सहकारी क्षेत्रातील मिळून जवळजवळ 12 कोटी टन अन्नधान्य साठवण्याची क्षमता आज देशामध्ये उपलब्ध आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती क्षमता आहे आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थाही आहे. फक्त आता यातले दोष मिनिमाइज करायचे प्रयत्न सरकार करते आहे. गव्हर्नमेंट हॅज टू ट्राय टू मिनिमाइज the defects in this system, and already government has taken some taken some measures and steps to reduce the defects in this system and benefits to people. सरकार या गरीब लोकांना योजनेचा सगळे दोष कमी होऊन जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. काही प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकारी मनापासून यात सहभाग घेतात. महाराष्ट्रामध्ये काही कार्यक्षम कर्तव्यदक्ष IAS अधिकाऱ्यांनी ही योजना अतिशय चांगल्या रीतीनं आदिवासी एरियामध्ये राबवून सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचा स्वीकार अन्यत्र अनेक राज्यांनीही केलेला आहे त्या नव्या योजनांचा.
आणि म्हणून फूड्स अन्न सुरक्षेमध्ये हे सगळे घटक आहेत. पुरेसे अन्नधान्याचे उत्पादन, अन्नधान्याचा साठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये ते वाटप करण्याची ही स्थिती, अन्नधान्याची टंचाईची स्थिती हाताळण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये सरकारने साध्य केलेल्या आहेत. भरपूर प्रयत्न केलेले आहे. अशा रीतीनं आपल्याला फॅक्टर्स इन फूड सिक्युरिटी इन इंडिया हे भारताच्या अन्न सुरक्षेतील हे प्रमुख घटक आहेत. आणि सरकारचे सर्व कर्मचारी, शेतकरी, विशेषतः शेतकऱ्यांनी अन्नधान्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे. 134 कोटी लोकसंख्येला पुरेल एवढे अन्नधान्याचे उत्पादन करण्याचं काम शेतकऱ्यांनी मोठं काम केलेलं आहे. आज कोरोना संकट काळात 4-6 महिने देशातील इतर सर्व उद्योगधंदे, व्यवसाय बंद असताना, संचारबंदी असताना, जवळजवळ कर्फ्यूसारखी परिस्थिती असताना 6 महिने देशाला पुरेल एवढं अन्नधान्याचं उत्पादन, आज सगळे उद्योगधंदे बंद होते, पण शेतकऱ्यांच्या कष्टामुळे सगळे अन्नधान्य, फळे, भाजीपाला लोकांना उपलब्ध झाला. याचं सगळं क्रेडिट शेतकरी वर्गाला जात आहे. अर्थात शेतकऱ्याला त्यातनं काय फायदा मिळत नाही जास्त. अनेक शेतकरी गरीब आहेत, अनेक अडचणींना तोंड देत आहेत, त्यांच्या मालाला भाव नाही, अनेक समस्या त्यांच्या भोवती आहेतच. तरीसुद्धा या शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक सर्व प्रकारचे अन्नधान्य, डाळी, खाद्यतेलं, तेलबिया, फळे, भाजीपाला यांचं उत्पादन देशामध्ये शेतकऱ्यांनी केलं. आणि म्हणून लॉकडाऊनच्या काळात, कोरोनाच्या काळात सगळ्या देशाला अन्न पुरवण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. देश जगवण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं. शेती व्यवसाय बंद नव्हता, सगळे व्यवसाय, उद्योगधंदे, व्यापार बंद होते, पण शेती थांबली नाही ना शेतकरी थांबला. त्यांच्या अहोरात्र कष्टामुळे 134 कोटी लोकसंख्या जगली. याचं सर्व श्रेय शेतकऱ्यांना आहे. मोठमोठ्या महानगरातील आज एकट्या मुंबई शहराची लोकसंख्या जवळजवळ 2 कोटीपर्यंत आहे. दिल्ली पण तसंच. शहरातल्या कोट्यवधी महानगरी लोकांना अन्नधान्य शेतकऱ्यांनी कष्टाने उत्पादन केल्यामुळे उपलब्ध होऊ शकलं. आणि म्हणून फळे, दूध, भाजीपाला या सगळ्या जीवनावश्यक वस्तू या 6 महिन्याच्या संकट काळात शेतकऱ्यांनी जनतेला उपलब्ध करून दिल्या. शेतकरी थांबला नाही, तो अहोरात्र कष्ट करत होता, आणि म्हणून एवढी मोठी लोकसंख्या जगू शकली. आणि आता हे अन्नधान्य आपल्याला आयातही करता आलं नसतं. जगातल्या सगळ्याच देशात सगळं थांबलेलं आहे. आणि म्हणून शेतकरी सुखी तर जग सुखी. म्हणून शेतकरी सुखी होण्यासाठी, शेतकरी जगण्यासाठी, त्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी संपूर्ण समाजानं शेतकऱ्यांच्याबद्दल विचार करून काही विशिष्ट कार्यक्रम तयार केले पाहिजेत आणि शेतकरी जगवला पाहिजे. शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव दिले पाहिजेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भागून काही पैसे शिल्लक राहतील अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे. कारण शेतकरी आत्महत्या या कलंक आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा समाजावरचा कलंक आहे. निकोप समाज व्यवस्थेतला हा कलंक आहे शेतकरी आत्महत्या. जगातल्या कुठल्या देशात नाहीत, आपल्या देशात या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, अजूनही होत आहेत. कोरोना संकट काळात सुद्धा या आत्महत्या झाल्या. आणि म्हणून शेतकरी महत्वाचा घटक आहे. आता तरी सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे, लाखोनी शेतकरी मरत आहेत, आत्महत्या करत आहेत. कर्जाचा फास, अगदी अल्पदर शेतीमालाला. आणि अशा परिस्थितीत समाजातील इतर घटक मात्र या बाबतीत संवेदनशील राहिला नाही. समाजातल्या सर्वांची हे कर्तव्य आहे. समाजातलं म्हणजे सरकार तर आहेतच,
सरकारशिवाय समाजातले जे इतर घटक आहेत, नोकरदार, कर्मचारी, उद्योगपती, उद्योजक, या सर्व समाज घटकांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी, शेतकऱ्यांकुठली संकट दूर होण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. त्यांनीही दबाव निर्माण केला पाहिजे. शेतकरी टिकला पाहिजे. शेतकरी टिकला तरच समाज टिकेल. समाजाला अन्नधान्य मिळेल, फळे, भाजीपाला, दूध मिळेल. आणि यासाठी एका मोठ्या पण उपेक्षित, बहुसंख्येनं असणाऱ्या पण असंघटित समाजातल्या रूढी, परंपरेत, अज्ञान या दबलेल्या शेतकरी वर्गाला संकटातून सुटका करण्याचं कर्तव्य, जसं कोरोना संकट काळात शेतकऱ्यांनी समाजाला जगवलं, तसं समाजाने सुद्धा शेतकऱ्यांना संकटाच्या या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणे, दबावगट निर्माण करणे, पाठिंबा देणे, हे समाजाचे कर्तव्य नाही का? लाखो शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि समाज बघत बसणार का? समाजाची संवेदनशीलता शेतकऱ्यांच्या प्रती समाजाने दाखवली पाहिजे. धन्यवाद.